रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या दोघांना अटक। शिक्रापूर येथील तरुणीला चाकूचा धाक दाखवून तिचा मोबाईल चोरून नेणाऱ्या चोरटे हे अहिल्यानगरचे असल्याचे निष्पन्न झाले। त्यांनी खराडी येथून मोटारसायकल चोरली। ती चोरून नेत असताना वाटेत त्यांनी शिक्रापूर येथे मोबाईल चोरल्याचे उघड झाले आहे। गणेश कैलास भोसले, वय वर्ष 18, राहणार माळवेवाडी, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर, तसेच अजय माणिक घेगडे, राहणार राजापूर, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर व त्यांच्या एका साथीदाराने हे कृत्य केल्याचे निष्पन्न झाले आहे। पायल संतोष लोहार ही तरुणी वडिलांचा डब्बा घेऊन पायोनियर कंपनीकडे रोडने पायी जात होती। शिक्रापूर येथील हॉटेल भाऊचा धक्का येथे तिच्या मागून एक जण आला व त्याने तिच्याकडील मोबाईल जबरदस्तीने हिसकावण्याचा प्रयत्न केला। त्याला तिने विरोध केला असता त्याने चाकूचा धाक दाखवून तिच्याकडील मोबाईल जबरदस्तीने काढून तो पळून जात असतानाच पाठीमागून आलेल्या मोटारसायकलवरील दोघांबरोबर तो पळून गेला। शिक्रापूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास केला जात होता। यांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय बातमीदार यांच्या मदतीने माहिती घेतली असता हा गुन्हा आरोपी गणेश भोसले व त्यांच्या साथीदाराने केल्याचे निष्पन्न झाले। गणेश भोसले याला पकडून चौकशी केल्यावर त्याने खराडीतून मोटारसायकल चोरल्याचे सांगितले। चोरलेला मोबाईल व गुन्हा करताना वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे। ही कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, तसेच शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीप्रतन गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार तुषार पंधारे, जनार्दन शेळके, संजय जाधव, राजू मोमीन, मंगेश थिगळे, सागर धुमाळ यांनी केली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।